10वी स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना एक कवितेवर विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो कवितेवर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रसग्रहणाचा आहे. रसग्रहण म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी बऱ्याचदा याच्यामध्ये गोंधळतात आणि या प्रश्नांमध्ये गुण मिळत नाही. मित्रांनो, 4 गुण आहेत आणि हे 4 गुण इतके सहज आहे की तुम्हाला ते गुण मिळणारच. रसग्रहणाच्या या प्रश्नांमध्ये आपल्याला काय लिहायचं असतं? 3 टॉपिक लिहायचे असतात. मित्रांनो, लक्षात घ्या. पहिला असतो आशय सौंदर्य, हा एक मुद्दा लिहायचा असतो. दुसरा मुद्दा असतो काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा असतो भाषिक वैशिष्ट्य. आता आशय सौंदर्यामध्ये नेमकं काय लिहायचं आहे? खूप सोपी आहे बघा. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो, कवितेचे नाव. कवितेचे नाव. त्यानंतर लिहायचं आहे मित्रांनो दुसरं म्हणजे कवी किंवा कवयित्री, जे काही कवयित्री असेल किंवा कवितेचं नाव. त्याच्यानंतर लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला कवितेचा विषय लिहायचा आहे. कवितेचा विषय. ह्या 3 गोष्टी तुमच्या आशय सौंदर्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये काय असते? दिलेल्या ज्या ओळी तुम्हाला राहतील, दिलेल्या कवितेच्या ज्या ओळी आहेत, कवितेच्या ओळी म्हणजे कवितेच्या लाईन, त्याचा लिहायचा आहे तुम्हाला अर्थ. बघा, बऱ्याचदा अर्थ जर जमला नसेल किंवा अर्थ लिहिता आला नाही तर तुम्ही त्या कवितेच्या ओळी गद्य स्वरूपात लिहिल्या तरीही चालतात. म्हणजे काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या ओळीचा अर्थ लिहायचा असतो. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे भाषिक वैशिष्ट्य. यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं की त्या कवीने ज्या भाषेचा वापर केलेला आहे, भाषा म्हणजे आपण याला असं म्हणूया, भाषा कोणती आहे, त्यानंतर भाषा शैली कशी आहे लिहायची, कवीची भाषा शैली, अलंकार कोणते वापरले, कोणत्या यमकाचा वापर केला, ह्या गोष्टी भाषिक वैशिष्ट्यांमध्ये येणं गरजेचे असतात. ओके. पण मी एक युनिक भाषिक वैशिष्ट्य सांगणार आहे जे तुम्ही प्रत्येक कवितेकरता लिहू शकता. ते नेमकं काय आहे बघा. भाषा, भाषा शैली, अलंकार आणि यमक पूर्णपैकी पूर्ण गुण देतात. परंतु तुम्हाला मी जे काही आता युनिक एक भाषिक वैशिष्ट्य लिहून देणार आहे ते कोणत्याही कवितेकरता चालतं. बघा, याच्यामध्ये आपण असं लिहूया, प्रस्तुत कवितेत कवीने अगदी साध्या सोप्या भाषेचा वापर केला आहे. अधिक काय म्हणूया, मनाला भिडणारी भाषा आहे. ओके. आणि बघा, अशा पद्धतीनं प्रस्तुत कवितेत कवीने अगदी साध्या सोप्या भाषेचा वापर केला आहे, मनाला भिडणारी भाषा आहे आणि सहज वास्तव चित्रण असं म्हणूया, वास्तव चित्रण उभी करणारी भाषा शैली आहे. बघा, हे युनिक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कविता आली तरी त्या रसग्रहामध्ये तुम्ही हे लिहू शकता. मित्रांनो, कवितेवर विचारला जाणारा रसग्रहणाचा प्रश्न पूर्णपैकी पूर्ण गुण देऊन जातो. त्यामध्ये पहिलं आशय सौंदर्य, कवितेचे नाव, कवी आणि विषय. काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायचा असतो आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये भाषा, भाषा शैली, अलंकार आणि यमक हे वापरावे लागतात. पण मी तुम्हाला युनिक भाषिक वैशिष्ट्य लिहून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रस्तुत कवितेत कवीने अगदी साध्या सोप्या भाषेचा वापर केला आहे, मनाला भिडणारी भाषा आहे आणि वास्तव चित्रण उभी करणारी भाषा शैली वापरलेली आहे. हे लिहिलं तरी पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतात. मित्रांनो, आपल्या जीनियसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता माझ्याकडून बेस्ट ऑफ एफर्ट्स.